माझे पती बेरोजगार होते, म्हणून मी एका श्रीमंत घरात साफसफाईचे काम करू लागले. एके दिवशी कोठार साफ करत असताना भिंतीवर फुलांच्या माळेने सजवलेले एक मोठे चित्र अडकवलेले माझ्या लक्षात आले आणि त्याखाली दिवंगत असे लिहिले होते. तो फोटो चक्क माझ्या जिवंत पतीचा होता. जेव्हा मी त्या व्यक्तीला विचारले की तो कोणाचा फोटो आहे, तेव्हा तिच्या उत्तराने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचा अंधार पूर्णपणे दूर झाला नव्हता आणि वातावरणात एक भयान शांतता पसरली होती. आदल्या रात्रीच्या भयावह घटनेची आठवण करून देणाऱ्या तीव्र डोकेदुखीने निर्मलाने डोळे उघडले. पडक्या भिंती ज्यांचा गिलावा उखडला होता, तिच्या असहाय्यतेची स्पष्ट साक्ष देत होत्या. ती तुटलेल्या खाटेवरून उठली. तिचे संपूर्ण शरीर दुखत होते, कारण आदल्या रात्री अर्जुनने दारूच्या नशेत तिला जोरात ढकलले होते. ती भिंतीला टेकून कोसळली होती. त्याच खोलीत समोरच्या पलंगावर अर्जुन बेशुद्ध पडला होता. त्याच्या घोरण्याने शांतता भंग पावत होती. हा तोच अर्जुन होता ज्याला निर्मलाने एकेकाळी आयुष्यभराच्या सोबत्याचे वचन दिले होते. पण आता तोच माणूस तिच्यासाठी भीती आणि ओझे बनला होता. निर्मलाने आपली मळकी चादर सरळ केली आणि ती स्वयंपाकघरात गेली, जिथे एका पोळीसाठी जेमतेम पीठ शिल्लक होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि पाणी पिऊन आपली भूक भागवण्याचा प्रयत्न केला. आज तिला नवीन नोकरी सुरू करायची होती, जी तिची शेवटची आशा होती, कारण ती पूर्णपणे निर्दोष असूनही चोरीच्या खोट्या आरोपांखाली तिला तिच्या आधीच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. ती पूर्णपणे निर्दोष असूनही ती निघून गेली होती. शहराच्या या उच्चभ्रू भागात पोहोचणे सुद्धा तिच्यासाठी एक मोठे दिव्य होते. जेव्हा निर्मला घरातून बाहेर पडली, तेव्हा रस्त्यांवरील घाण आणि गटारांची दुर्गंधी पाहून तिला धक्काच बसला. ती घाईघाईने बस स्थानकाकडे गेली, जिथे लोक आपापल्या वाहनांची वाट पाहत होते. तिला जायची असलेली बस खचाखच भरलेली होती. धक्काबुक्की करत आणि घाम गाळत ती कशीबशी स्थानकापर्यंत पोहोचली. ती एका कोपऱ्यात नुसतीच उभी राहू शकत होती. बसचा गोंगाट आणि धूळ तिला त्रास देत होती, पण तिची एकच चिंता होती की जर तिला त्या संध्याकाळी काम मिळालं नाही तर घरी खायला काहीच नसेल आणि अर्जुन दारू पिऊन धुंद झालेला असेल. जवळपास तासभराच्या प्रवासानंतर जेव्हा ती ठरलेल्या थांब्यावर उतरली, तेव्हा तिथले दृश्य पूर्णपणे वेगळे होते. रस्ते रुंद आणि स्वच्छ होते आणि त्यांच्या दुतर्फा झाडे होती. परिसरात झुंबरांच्या रांगा लागल्या होत्या आणि हवेत फुलांचा सुगंध दरवळत होता. तिथे कोणताही गोंगाट नव्हता. उलट एक अशी शांतता होती जी निर्मलासारख्या गरीब स्त्रीला विलक्षण वाटत होती. इथली घरे सामान्य नव्हती, तर ती भव्य बंगले होते. उंच भिंतींना टोकदार तारा लावलेल्या होत्या. जणू काही आतले लोक बाहेरील जगाला घाबरत होते. चालत जाताना निर्मला त्या भव्य घरांकडे आसुसलेल्या नजरेने पाहत होती. स्वच्छ रस्त्यावर तिची झिजलेली चप्पल अधिकच विचित्र दिसत होती. प्रत्येक चकचकीत गाडी आणि त्यातील प्रवासी जणू दुसऱ्याच जगातून आलेले वाटत होते. अखेरीस ती चौधरी प्रताप यांच्या हवेलीसमोर पोहोचली, जिचा संपूर्ण परिसरावर दबदबा होता. ते सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य होते. त्याचा मोठा मजबूत मुख्य दरवाजा पितळी कामांनी सुशोभित होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी सिंहाच्या मूर्त्या होत्या, ज्या येणाऱ्या जाणाऱ्यांकडे रोखून पाहत होत्या. त्या हवेलीच्या जुन्या भिंतीवर पूर्वीच्या वैभवाला आणि वयाला खोटे ठरवत होते. निर्मला लाजत लाजत फाटकाजवळ गेली आणि तिने दार ठोठावले. एक बुटका मिशा असलेला पहारेकरी बाहेर आला. त्याने तिचे नाव विचारले आणि निरुत्साहाने लहानसे दार उघडले. आत शिरताच निर्मला आश्चर्यचकित झाली. तो भव्य बंगला आणि त्याच्या समोरील हिरवळ सुंदर होती. मखमली गालिच्या सारखे मऊ गवत आणि सर्वत्र रंगीबेरंगी फुले होती. हे सर्व एका कुशल माळ्याने लावले होते. एवढ्या सगळ्या सौंदर्यामध्येही एक विचित्र शांतता पसरली होती. जणू काही जीवनालाच बोलण्याची परवानगी नव्हती. अगदी पक्ष्यांचा किलबिलाटही अस्पष्टपणे ऐकू येत होता. निर्मलाला नोकरांच्या स्वयंपाकघरात पाठवल्यावर तिची भेट सुमन नावाच्या एका वयस्कर स्त्रीशी झाली. तिचा चेहरा सुरकुतलेला होता आणि तिचे डोळे कठोर होते. तिने निर्मलाला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि कठोर स्वरात म्हणाली की या घराचे नियम खूप कडक आहेत. श्रीमती साहेबांना कामात थोडासाही निष्काळजीपणा किंवा विनाकारण बोलणे आवडत नाही. त्यामुळे त्या फक्त त्यांचे कामच करतील आणि तेही कोणत्याही संकोचाशिवाय. आमंत्रण दिले तर ती घरातील कोणाही सदस्यासमोर जाणार नाही.
निर्मलाने लाजत मान डोलावली. सुमनने तिला एक झाडू आणि बादली दिली आणि खालचा वरांडा साफ करायला सांगितले. ती काम करत असताना निर्मलाचं मन सारखं अर्जुनने आदल्या रात्री काय म्हटलं होतं त्याकडे जात होतं. जेव्हा त्याने अर्जुनला सांगितलं होतं की तिला चौधरी प्रतापच्या हवेलीत नोकरी मिळाली आहे, तेव्हा तो दारूच्या नशेत असूनही धक्का बसल्यासारखा झाला होता. त्याचे डोळे विस्फारले होते. त्याने निर्मलाचा हात धरून तिला विचारले की वाड्याच्या अंगणातले ते जुने वडाचे झाड अजूनही तिथे आहे का, आणि संध्याकाळी तिथे अजूनही कावळे ओरडतात का. हे ऐकून निर्मलाला खूप आश्चर्य वाटले, कारण अर्जुन तो त्या भागात कधीच गेला नव्हता. अर्जुनने असेही म्हटले होते की त्या घराच्या भिंती बोलतात आणि तिथल्या मातीला रक्ताचा वास येतो. त्यावेळी तो फक्त दारूच्या नशेत आहे असे समजून निर्मलाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण आता इथे आल्यावर तिला अर्जुनच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असे वाटू लागले, कारण या घरातील वातावरण खरोखरच गंभीर आणि भीतीदायक होते. निर्मला क्षणभरही विश्रांती न घेता दुपारपर्यंत सतत काम करत राहिली आणि तिच्या लक्षात आले की घरात एक विचित्र शांतता पसरली आहे. अधूनमधून एखादा नोकर एका वृद्ध माणसाला, बहुधा चौधरी प्रतापला, उन्हात आणून परत आत घेऊन जात असे. तो ते सर्व आत्मसात करायचा. त्यांचे डोळे उदास होते आणि ते शून्यात नजर लावून बसायचे. याउलट श्रीमती रश्मीला एक अत्यंत कर्तबगार पण कडक स्वभावाची स्त्री होत्या, ज्या नोकरांना केवळ हावभावांनीच आदेश देत असत आणि त्यांच्या अंगी असा अधिकार होता. तिच्याशी नजर मिळवण्याचे धाडस कोणालाच होत नव्हते. जेवणाच्या वेळी घरातील परिस्थिती समजून घेण्यासाठी निर्मलाने इतर दासींशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या सर्वजणी गप्प होत्या आणि ती घाबरलेली दिसत होती. सूर्य मावळू लागताच सुमन मावशी जुन्या चाव्यांचा जुडवा घेऊन परत आली. तिने निर्मलाला वरच्या मजल्यावरची जुनी कोठार साफ करण्यासाठी तिच्या सोबत वर यायला सांगितले. निर्मलाने आपला दुपट्टा घट्ट बांधला आणि सुमनच्या पाठोपाठ त्या जुन्या लाकडी जिन्यावरून वर चढू लागली. प्रत्येक पायरीवर तो जिना असा करकरत होता जणू कोणीतरी रडत आहे. अंधार होता आणि हवा दमट व विचित्र दुर्गंधीने भरलेली होती. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना बंद दरवाजे होते, ज्यात असंख्य रहस्य दडलेली होती. अखेरीस ते धुळीच्या जाड थराने झाकलेल्या एका मोठ्या दरवाजासमोर थांबले. सुमनने कसाबसा कडीचा दरवाजा उघडला आणि एका भयानक आवाजासह तो झटक्यात उघडला. आत मिट्ट काळोख होता. सुमनने भिंतीवरचे एक बटन दाबले आणि छतावरचा एक मंद बल्ब लागला. मंद प्रकाशामुळे ती खोली अधिकच रहस्यमय वाटत होती. ती एका मोठ्या हॉलसारखी खोली होती, जी जुन्या फर्निचर, फुटके दिवे, पेट्या आणि पुस्तकांच्या ढिगाऱ्यांनी भरलेली होती आणि अगदी इथल्यासारखीच सगळीकडे कोळेची जाळी पसरलेली होती. आत येऊन खूप वेळ झाला असावा. सुमनने नाकावर रुमाल धरत म्हटले, तू आतली साफसफाई सुरू कर. मी बाकीच्या गोष्टी बघते. आणि काहीही उघडू नकोस किंवा त्याला हात लावू नकोस. फक्त धूळ झटकून फरशी धुव, असे म्हणून ती बाहेर निघून गेली. निर्मलाला त्या स्मशानभूमीसारख्या खोलीत एकटी सोडून तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे असे तिला जाणवत होते. तिने देवाला प्रार्थना केली. तिने एक एक करून खुर्च्या आणि टेबलांवरील धूळ झटकत आपल्या कामाला सुरुवात केली. तेवढ्यात तिची नजर एका तुटलेल्या पायाच्या लाकडी घोड्यावर पडली, जे मुलांचे खेळणे होते. तिला अचानक आठवले, अर्जुन झोपेत अनेकदा पुटपुटायचा, माझा घोडा मोडला आहे, मला दुसरा घोडा आणून दे. हे तिला विचित्र वाटले, पण तिने तो एक योगायोग आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. साफसफाई करत असताना ती खोलीच्या सर्वात दूरच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचली. एका अशा ठिकाणी गेली होती जिथे भिंतीजवळ काही मोठी चित्रे उलटी लावलेली होती. त्यामागे काहीतरी कट असल्याचा निर्मलाला संशय आला, म्हणून तिला ते काढून टाकणे आवश्यक वाटले. जेव्हा तिने पहिल्या फोटोला स्पर्श केला, ते जड होते. तिने आपली सर्व शक्ती एकवटून ते सरळ केले आणि भिंतीला टेकवले. जसं तिने कपडाने चित्रावरची धूळ पुसली आणि चेहरा स्पष्ट दिसू लागला.
तशी निर्मलाची किंकाळी तिच्या घशातच अडकली. तिला वाटले की तिच्या पायाखालची जमीन जणू निसटून गेली होती आणि संपूर्ण खोली गरगरत होती. तिच्या समोरच्या चित्रात सूट घातलेला एक तरुण खुर्चीत बसला होता, जो राजेशाही थाटात दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर किंचित स्मित हास्य होते आणि डोळ्यात एक विचित्र चमक होती. पण निर्मलाला सर्वात जास्त आश्चर्य वाटले की तो तरुण अगदी तिचा नवरा अर्जुन सारखा दिसत होता. तसाच चेहरा, तसेच डोळे, तसेच नाक आणि त्याच्या उजव्या गालावरचा तोच लहान काळा तीळ सुद्धा. फरक फक्त एवढाच होता, फोटोमधला माणूस राजासारखा दिसत होता, तर तिचा अर्जुन एका गरीबासारखा जगत होता. फोटोच्या खाली सोनेरी अक्षरात कैलासवासी नीलकंठ प्रताप असे लिहिलेले होते आणि त्याच्यावर एका सुकलेल्या फुलांचा हार होता, ज्यावरून हे स्पष्ट होत होते की या माणसांचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला होता. निर्मलाचे मन सुन्न झाले आणि तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. अर्जुनाला मृत झालेला जुळा भाऊ होता का, की हा स्वतः अर्जुनच आहे? जर हा अर्जुन असेल तर तो जिवंत कसा? आणि जर तो या वाड्याचा पुत्र असेल तर आज तो रस्त्यावरच का भटकत आहे? तिला आठवले की त्या सकाळी अर्जुन काय म्हणाला होता. तिला आठवले की या घराच्या मातीला रक्ताचा वास येत होता आणि ती भीतीने थरथर कापत होती. तिने चित्रावरून नजर हटवण्याचा प्रयत्न केला, पण जणू काही एखाद्या अदृश्य शक्तीने तिला पकडले होते. जेव्हा तिने जवळून पाहिले तेव्हा तिला चित्राच्या हातात नीलमची एक अंगठी होती, अगदी तशीच जशी तिने अर्जुनकडे पाहिली होती, जी त्याने लग्नानंतर लगेचच बनावट असल्याचा दावा करून विकली होती. आता निर्मलाची खात्री पटली होती की ती अंगठी बनावट नसून वडिलोपार्जित वस्तू आहे, याची तिला खात्री पडली होती. या धक्क्यातून ती अजून सावरलीही नव्हती. तेवढ्यात तिला तिच्या मागच्या दारावर पावलांचा आवाज ऐकू आला. ती घाबरली आणि गाईगाईने तिथून निघून गेली. तिने फोटो परत फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्यात तेवढे धैर्य नव्हते. त्याच वेळी श्रीमती प्रताप दारात उभ्या होत्या. त्यांचा चेहरा भावनांनी दाटून आला होता आणि त्यांची नजर थेट निर्मला आणि त्या फोटोवर खेळली होती. निर्मलाला वाटत होते की पृथ्वी दुभंगून तिला गिळून टाकावी. आपला अंत जवळ आला आहे असे तिला वाटत होते. श्रीमती रश्मीला हळूच तिच्या जवळ आल्या. त्यांची नजर तिच्यावर खेळली होती. ती फोटोकडे एकटक पाहत होती. खोलीत एक भयान शांतता पसरली होती, जी केवळ निर्मलाच्या जड श्वासाच्या आवाजाने भंग पावत होती. निर्मलाच्या कानात बाण घुसावा त्याप्रमाणे खोल, थंड आणि मंद आवाजात श्रीमती साहिबा म्हणाल्या, "तू हा फोटो का सरळ केलास? अनावश्यक वस्तूंना हात लावायचा नाही असं सांगितलं नव्हतं का तुला?" त्याच्या स्वरात रागापेक्षा जास्त वेदना होती. निर्मला थरथरत्या आवाजात माफी मागत म्हणाली, "मी फक्त साफसफाई करत होती." श्रीमती रश्मीला यांनी हाताच्या इशाऱ्याने तिला शांत केले आणि तिचे काम संपवून निघून जाण्यास सांगितले. तसेच तिथे खाली जे काही पाहिले ते कोणालाही सांगायचे नाही हे लक्षात ठेवण्यासही सांगितले. "मला हे केलंच पाहिजे, नाहीतर ते तुझ्यासाठी चांगलं होणार नाही," असं म्हणून ती वळून निघून गेली. पण ती जात असताना निर्मलाच्या लक्षात आलं की तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत, जे ती रोखण्याचा प्रयत्न करत होती. ती निघून गेल्यावर निर्मला जमिनीवर बसली. तिचे हातपाय सुन्न झाले होते. आता तिची पूर्ण खात्री पटली होती की ती एका सामान्य घरात आलेली नाही, तर एका रहस्यमय जाळ्यात अडकली आहे, जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य दडलेले होते. आणि त्या सर्वांपेक्षा मोठे रहस्य तिचे स्वतःचेच होते. तो त्याच्या खोलीत एका खाटेवर झोपला होता. अर्जुन केवळ एक व्यसनी नव्हता, तर तो या अलिशान वाड्याचा हरवलेला राजकुमार होता, जो जिवंत असूनही मृत मानला गेला होता. पण काय घडले होते? एका आईने आपल्या जिवंत मुलाला मृत समजून त्याच्या फोटोला हार घातला होता. अर्जुनचा हिंसक चेहरा आणि फोटोतील माणसाचा निष्पाप चेहरा निर्मलाच्या मनात एकमेकात गुंतत चालले होते. तिला घरी जाण्याची भीती वाटू लागली होती. ती विचार करत होती की अर्जुनचा सामना कसा करणार. त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला विचारणार की तो खरंच कोण आहे, नीलकंठ की अर्जुन? ते उत्तरच प्रश्न ठरणार होतं का? तो तिचा जीव वाचवू शकणार होता का, की त्या भयंकर गुपिताचा भाग बनवून
तो तिला कायमची गप्प करणार होता. ही भीती तिच्या मनात अधिक खोलवर रुजत होती. खोलीतील फोटो अंधारात नाहीसे झाले होते, पण त्या फोटोमधलं हास्य निर्मलाच्या मनात कायमचं कोरलं गेलं होतं. एक असं हास्य जे एकाच वेळी निरागस आणि फसवे होते. त्या वाड्याच्या भव्य दरवाजातून बाहेर पडताना तिने एक दीर्घ श्वास घेतला, पण हे स्वातंत्र्य केवळ नावापुरतेच होते, कारण भीती आणि शंकेने तिच्या भोवतीच्या बेड्या अधिक घट्ट केल्या होत्या. सूर्य पूर्णपणे मावळला होता आणि रस्त्यावरील दिवे पिवळ्या प्रकाशाने उजळले होते. प्रकाशात रस्ते लांब आणि उदास दिसत होते. परतीचा प्रवास सकाळपेक्षाही अधिक कठीण होता. बसमध्ये गर्दी कमी होती, पण तिचे मन इतके जड झाले होते की जणू ती एकटी नसून ते चित्रच आहे असे तिला वाटत होते. त्याच्या खाली लिहिलेला स्वर्गीय हा शब्द श्रीमती रश्मिलांचे डोळे पाणावलेले आणि त्याचा हट्टी वाक्य पसरत होती. त्याला विसरा. पण ती कशी विसरू शकते? देवाप्रमाणे पूजा केली गेली ज्याच्यासाठी त्याने आपल्या आईवडिलांना सोडले आणि गरिबीचे जीवन स्वीकारले, तो खरोखरच मेला होता की अजूनही जिवंत होता? एक असा माणूस ज्याचे अस्तित्व त्याच्या कुटुंबासाठी मृत्यूपेक्षाही भयंकर होते. आरती पोहोचली तेव्हा रात्रीचे बरेच तास झाले होते. रस्त्याच्या कोपऱ्यावर कुत्रे भुंकत होते आणि दूरवरून येणाऱ्या रेल्वेच्या शिट्टीने त्या उदास वातावरणात आणखी भर घातली होती. निर्मलाने घाबरून आपल्या घराचा दरवाजा उघडला आणि आतले दृश्य भयावह होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती तिथेच स्तब्ध झाली. नेहमीच्या दिवसांप्रमाणे अर्जुन आज झोपलेला नव्हता आणि नशेतही नव्हता. उलट तो पलंगावर मांडी घालून बसला होता आणि त्याच्या समोर ठेवलेल्या हुक्क्याच्या नळीतून हळूहळू झुरके घेत होता. खोली धुराने दाटून गेली होती आणि एक छोटा दिवा जळत होता. त्याची ज्योत वाऱ्याच्या झोकेने फडफडत होती. त्याचे डोळे दारावर खिळले होते, जणू काही तो निर्मलाची वाट पाहत होता. आजही त्याचे डोळे रोजच्या सारख्याच आनंदाने भरलेले होते. तो नक्कीच तसा असणार. आज त्याच्या डोळ्यात नेहमीची हिंसक क्रूरता नव्हती, उलट त्यात एक विलक्षण चमक आणि सतर्कता होती, जे निर्मलाने त्यांच्या लग्नात पहिल्यांदाच पाहिले होते. निर्मलाने सलाम केला आणि मनातल्या मनात एक दीर्घ श्वास घेतला. ती एका कोपऱ्यात बसली. अर्जुनने हुक्क्याचा एक मोठा झुरका घेतला आणि त्याचा धूर खोलीत पसरवला. अर्जुनने हळू आवाजात विचारले की तुझा दिवस कसा गेला आणि वाड्यातील लोक कसे आहेत? त्याच्या हळूवार स्वराने निर्मला दचकली, कारण तिला माहिती होतं की जेव्हा जेव्हा अर्जुन प्रेमाने बोलायचा तेव्हा त्यामागे नेहमीच काहीतरी अर्थ असायचा. थरथरत्या आवाजात ती म्हणाली की सगळं ठीक आहे, फक्त अजून थोडं काम बाकी आहे. अर्जुनने तिच्याकडे अर्थपूर्ण हास्य करत पाहिले आणि विचारले की ती श्रीमती चौधरींना भेटली होती का आणि त्यांनी घराचे सर्व भाग दाखवले होते का? हे ऐकून निर्मलाच्या हृदयाची धडधड वाढू लागली, कारण तिला जाणवले की तो त्या बंद खोलीत होता की नाही हे अर्जुनला जाणून घ्यायचे होते. ती तिच्या खोलीत गेली नव्हती. तिने खोटे सांगितले की ती दिवसभर खाली स्वयंपाकघरात आणि अंगणात होती. तिला वर जाण्याची परवानगी नव्हती. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. त्याच्या डोळ्यात एक चमक आली, एक अंधुक आकृती प्रकट झाली. निर्मलाला न समजणारे काहीतरी पुटपुटले. मग अचानक तिचा हात पकडून तिला दिवेच्या प्रकाशाकडे ओढले. त्याची पकड इतकी घट्ट होती की निर्मला किंचाळली. तिच्या डोळ्यात थेट बघत तो कठोर आवाजात म्हणाला, मला खरं सांग, तू तिथे काय पाहिलंस? निर्मलाच्या लक्षात आले की ज्या माणसाला ती मूर्ख आणि व्यसनी समजत होती तो खरं तर खूप हुशार आणि बुद्धिमान होता. ती रडली. तिने सांगितले की तिला तिथे काहीच दिसले नाही, फक्त जुन्या वस्तू आणि अंधार होता. अर्जुनने तिचा हात सोडला आणि पुन्हा हुक्का ओढायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो थंड स्वरात म्हणाला, आठवतं? ते ठेव. ते घर एखाद्या बुलबुलयासारखे आहे. गोष्टी जशा दिसतात तशा नसतात आणि कधी कधी तर माणूस स्वतःच्या डोळ्यांवरही विश्वास ठेवू शकत नाही. त्या रात्री निर्मला पलंगावर पडून राहिली, पण तिला झोप लागली नाही. रक्ताने माखलेला अर्जुनचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर चमकला. तो पूर्णपणे जागा होता आणि छताकडे एकटक पाहत होता. फोटोमधील राजकुमाराशी असलेल्या त्याच्या साम्यामुळे निर्मला घाबरली. तिच्या मनात प्रश्न निर्माण येऊ लागले, हा तोच नीलकंठ आहे का? तसे असेल तर त्याने त्याचे रूप का बदलले?
जर त्याने गुन्हा केला होता तर त्याच्या आईवडिलांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी मृत का घोषित केले? रात्रीच्या सुमारास निर्मलाचा जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिला दिसले की अर्जुन त्याच्या पलंगावर नव्हता. दरवाजा उघडा होता आणि थंड हवा आत येत होती. ती दबक्या पावलांनी बाहेर गेली आणि तिने रस्त्याच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात अर्जुनला काळ्या चादरीने झाकलेल्या एका माणसाशी बोलताना पाहिले. तिथे एक स्त्री उभी होती जिचा चेहरा दिसत नव्हता. चोरून ऐकताना तिला अर्जुनला असे म्हणताना ऐकू आले, आणखी काही दिवस थांबा, रस्ता मोकळा होताच काम होईल. ती स्त्री अजून तरुण आहे पण मला ती तयार हवी आहे. असे म्हणून तो माणूस निघून गेला. जेव्हा अर्जुन परत आला तेव्हा निर्मला पटकन पलंगावर आडवी झाली आणि झोपेची सोंग करू लागली. पण तिचे मन चिंतेने भरले होते. अर्जुनला काय झाले असेल असा विचार तिच्या मनात आला. तिला खात्री पटली की तो तिला त्या वाड्याविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा निर्मला कामावर पोहोचली तेव्हा तिला वाड्यात वातावरण पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाले होते. श्रीमती चौधरी हातात जपमाळ घेऊन आणि चेहऱ्यावर गंभीर कठोर भाव ठेवून लॉनमधून फिरत होत्या. निर्मलाला पाहताच त्या थांबल्या आणि त्यांनी तिच्याकडे रागाने पाहिले आणि कठोरपणे म्हणाली की तुला आज चौधरी साहेबांची खोली स्वच्छ करायची आहे आणि तिथे पूर्ण शांतता राखायची आहे, कारण चौधरी साहेबांची तब्येत बरी नाही. निर्मलाने होकारार्थी मान हलवली. सुमन आंटीसोबत तळमजल्यावरच्या एका मोठ्या खोलीत गेली. ती खोली एखाद्या ग्रंथालयासारखी दिसत होती, जिथे चोहीकडे पुस्तकांची कपाटे होती आणि मध्यभागी एक मोठे टेबल होते. एका कोपऱ्यात अर्धांगवायूने ग्रस्त असलेले आणि जेमतेम मान हलवू शकणारे चौधरी प्रताप व्हीलचेअरमध्ये बसले होते. निर्मला कोणताही आवाज न करता शांतपणे साफसफाई करू लागली, पण तिची नजर सारखी चौधरी साहेबांच्या चेहऱ्याकडे जात होती. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र असहाय्यता आणि वेदना होती. जणू त्यांना काहीतरी बोलायचे होते पण शब्द घशातच अडकले होते. साफसफाई करत असताना निर्मला टेबला शेजारी बसली. ती जवळ गेली असता तिला टेबलावर एक जुनी डायरी उघडी पडलेली दिसली. त्यासोबतच काल वरच्या मजल्यावरील कोठडीत पाहिलेला तोच फोटो होता, फक्त हा आकाराने लहान होता. या फोटोमध्ये अर्जुन होता, जो नीलकंठ या नावाने ओळखला जात असे. तो एकटा नव्हता, त्याच्यासोबत आणखी एक मुलगा होता जो मित्र किंवा भावासारखा दिसत होता. निर्मलाचा हात क्षणभर थांबला असताना चौधरींच्या घशातून एक विचित्र घोगरेपणा आला. निर्मलाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. ते ओठ हलवत उजव्या बोटाने चित्राकडे निर्देश करण्याचा प्रयत्न करत होते. निर्मलाने हिंमत एकवटली आणि त्यांच्या जवळ जाऊन तिने ऐकले. मोठ्या मुश्किलीने तुटक आवाजात ते म्हणत होते की तो येईल, तो नक्कीच येईल, त्याला थांबवलेच पाहिजे, नाहीतर तो सगळं काही उद्ध्वस्त करेल. हे ऐकून निर्मलाच्या अंगावर काटा उभा राहिला आणि पुढे काय होईल या विचारात ती पडली. श्री चौधरी कोणाच्या आगमनाबद्दल बोलत होते? त्यांना माहीत होते की त्यांचा मुलगा जिवंत आहे आणि कधीही परत येऊ शकतो. निर्मला काही विचारण्याआधीच खोलीचा दरवाजा उघडला आणि श्रीमती चौधरी घाईघाईने आत आल्या. तिने निर्मलाला मागे सरकण्याचा इशारा केला. चौधरी साहेबांची व्हीलचेअर पकडली. तिला तिचे काम संपवून बाहेर जाण्यास व त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यास सक्त ताकीद दिली. वागणूक इतकी कठोर होती की निर्मला लगेच बाहेर आली, पण बाहेर येताच तिला जाणवले की ती एका खोल जाळ्यात अडकली आहे आणि अर्जुनला नक्की काय हवे आहे याबद्दल तिच्या मनात गोंधळ निर्माण होऊ लागला. तिला चौधरी साहेबांची भीती वाटू लागली होती. त्या संध्याकाळी जेव्हा ती घरी पोहोचली तेव्हा अर्जुन दारात तिची वाट पाहत होता. त्याच्या हातात वाड्याचा नकाशा असलेला एक छोटा कागद होता, जो त्याने निर्मलाकडे येताच त्याने तो लपवला आणि हसत म्हणाला की तो तिच्यासाठी जिलेबी घेऊन आला आहे. त्याच्या गोड बोलण्याने निर्मलाला किळस वाटू लागली, कारण तिच्या लक्षात आले की ते प्रेम नसून एक डाव होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळी अर्जुनने आपला खरा हेतू उघड केला आणि म्हणाला की चौधरींच्या घरात अनेक पुरातन आणि मौल्यवान वस्तू आहेत, विशेषतः दिवाणखान्यातील जुनी निळ्या रंगाची चिनी मातीची फुलदाणी.
हे ऐकून निर्मला चकित झाली. अर्जुनच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता. तो कुजबुजला. जर तुला संधी मिळाली तर फुलदाणी जवळची खिडकीची कडी उघडी ठेव. बाकीचं तो बघून घेईल. हे ऐकून निर्मला स्तब्ध झाली. तिला लगेच जाणीव झाली आणि तिच्या लक्षात आले की अर्जुन तिला चोरीमध्ये साक्षीदार म्हणून वापरू इच्छित होता. मात्र ही केवळ चोरी होती की चौधरी साहेबांविरुद्धचा एक धोकादायक सूड होता, याबद्दल तिला शंका येऊ लागली. यामुळे सर्व काही उद्ध्वस्त होईल हा विचार तिच्या डोक्यातून जात नव्हता. निर्मला आपल्या पतीला आणि तिच्या वृद्ध स्थायी वडिलांना, ज्यांच्या डोळ्यात तिला भीती दिसत होती, यांना आधार देण्याच्या खात्रीत सापडली होती. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न असा होता की जर तिने नकार दिला तर अर्जुनचा तो भयानक चेहरा समोर येईल का, जो फोटोत दिसणाऱ्या निष्पाप नीलकंठपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. कारण आता हा खेळ केवळ राजपुरता मर्यादित नाही, तर हा जीवन मरणाचा प्रश्न बनला होता. रात्रीचा अंधार सरला होता, पण निर्मलाच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या काळोख्या रात्रीची भीती तिच्या मनात आधीच घर करून गेली होती. सकाळ जवळ येत होती आणि ती तिच्या तुटलेल्या पलंगावर होती. ती तिथे भीतीने थरथरत बसली होती. थंडीमुळे नव्हे तर तिच्या संपूर्ण शरीरात पसरलेल्या दहशतीमुळे. अर्जुन गाढ झोपला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर वादळापूर्वीची शांततेसारखी एक विचित्र शांतता होती. निर्मला त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहत होती. तो चेहरा ज्यावर तिने प्रेम केले होते आणि ज्याची तिला काहीही पर्वा नव्हती. पण आता तोच चेहरा तिला एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखा किंवा जल्लादासारखा वाटत होता. तो चेहरा पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यांसमोरून तरळून जात होता. काल रात्रीच्या घटनांचे पडसाद उमटत होते, जेव्हा अर्जुनने तिच्या गळ्यावर चाकू रोखून म्हटले होते की जर तिने आज रात्री दिवाणखान्याची खिडकी उघडी ठेवली नाही तर तो तिला आपली पत्नी म्हणून विसरून जाईल आणि आपले धोकादायक रूप दाखवेल. निर्मलाने थरथरत्या हाताने आपले अश्रू पुसले आणि ती उठून उभी राहिली. कारण आज तिला एक मोठा निर्णय घ्यायचा होता. एका बाजूला तिचा नवरा होता, ज्याची आज्ञा पाळणे ती आपले कर्तव्य मानत होती, आणि दुसऱ्या बाजूला तिचे वृद्ध आई वडील होते. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे ती आधीच दुःखी होती. तिने घरातील कामे पटकन उरकली, पण तिचे हातपाय सुन्न होऊ लागले होते. ती घरातून निघत असताना अर्जुन जागा झाला आणि त्याने अंग झटकले आणि एक विषारी हास्य करत त्याने जाहीर केले की आजची रात्र त्याचे नशीब बदलणार आहे आणि त्यांनी एकही चूक करायची नाही, नाहीतर सर्व काही संपेल. तिचा थंड आवाज ऐकून निर्मलाच्या अंगावर काटा उभा राहिला. तिने शांतपणे मान हलवली आणि ती बाहेर पडली. बाहेरचे वातावरणही उदास होते. काळ्या ढगांनी आकाश व्यापले होते आणि जोरदार वारा वाहत होता, जणू काही येणाऱ्या संकटाची चाहुल देत होता. बसमध्ये बसून निर्मला खूप अस्वस्थ झाली. तिला समजले नाही काय करावे. कारण जर ती खिडकी तिने उघडली तर चोरी आणि फसवणूक उघडकीस येईल. तुम्ही भागीदार व्हाल का? आणि जर नाही उघडले तर अर्जुनने तिचे काय केले असते? तो ते करेलच. नुसत्या त्या विचारानेच तिचा जीव जाईल. तिला गुदमरल्यासारखे वाटत होते. तिने श्रीमती चौधरींना सर्व सत्य सांगावे की नाही असाही विचार तिच्या मनात आला. पण मग तिला अर्जुनची धमकी आठवली की जर तिने कोणाला सांगितले तर तो तिला सर्वात आधी ठार मारेल आणि मग स्वतः मरेल. याच भीती आणि गोंधळात ती वाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचली. आज पहारेकऱ्याने तिला थांबवून तिची झडती घेतली नाही. कदाचित त्याला घाई झाली असावी. आज वाड्याचे अंगण निर्मानुष होते आणि अर्जुनने उल्लेख केलेली ती जुनी झाडे सोसाट्याच्या वाऱ्याने जोरात हलत होती. त्यांच्या फांद्या एकमेकांवर आदळून विचित्र आवाज करत होते. निर्मला थेट स्वयंपाकघरात गेली, जिथे सुमन मावशी आधीच हजर होती. तिचा उदास चेहरा पाहून तिने विचारले, सगळं ठीक आहे ना मुली? तू खूप अस्वस्थ दिसत आहेस. निर्मलाने चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हटले, मला बरं वाटत नाहीये. सुमन मावशीने तिचे सांत्वन केले आणि तिला सांगितले की श्रीमती चौधरींची तब्येत आज खूपच बिघडली होती. त्या सकाळपासून खोलीतून बाहेर पडल्या नव्हत्या आणि श्री चौधरींनाही खूप काळजी वाटत होती. तिने निर्मलाला आधी दिवाणखाना आणि पाहुण्यांची खोली स्वच्छ करायला सांगितली. साफसफाई कर, मग चौधरीबाईंसाठी यखनी बनव
निर्मलाने होकारार्थी मान हलवली, झाडू घेतला आणि दिवाणखान्याकडे निघाली. ही तीच खोली होती ज्याबद्दल अर्जुनने तिला सांगितले होते. ती खोली प्रचंड मोठी आणि आलिशान होती. फरशीवर महागडे गालिचे होते आणि भिंतीवर सुंदर चित्रे होती. एका कोपऱ्यात अर्जुनने उल्लेख केलेली निळ्या रंगाची चिनी मातीची फुलदाणी होती, जी खरोखरच अनमोल दिसत होती. बागेत उघडणारी ती एक खिडकी होती. साफसफाई करत असलेली निर्मला खिडकीजवळ गेली आणि तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. थरथरत्या हातांनी तिने त्या मजबूत पितळी कडीला स्पर्श केला. जर तिने कडी पूर्णपणे बंद ठेवली असती तर अर्जुनची योजना अयशस्वी झाली असती. पण तेवढ्यात अर्जुनचा घाबरलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर चमकला. निर्मलाने डोळे मिटले, आपल्या नशिबाला दोष दिला आणि अखेरीस तिने कडी खाली केली. आता खिडकीवरून बंद दिसत होती, पण बाहेरून ढकलून उघडता येत होती. तिने असे करताच निर्मलाला जणू आपल्या शरीरातील प्राण निघून गेल्यासारखे वाटले आणि तिला अपराधी वाटू लागले. तिला समजू लागले. तिने पटकन उरलेली साफसफाई उरकली आणि खोलीतून बाहेर पडली. दिवसभर तिच्या मनात एक विचित्र भीती रेंगाळत होती. ती सारखी दिवाणखान्याकडे मागे येऊन पाहत होती आणि मनातल्या मनात प्रार्थना करत होती, जर असं झालं असतं तर आज पाऊस पडू शकतो आणि अर्जुन कदाचित येऊ शकणार नाही, किंवा असे काहीतरी घडू शकते ज्यामुळे सर्व काही पुढे ढकलले जाईल. त्या दुपारी जेव्हा निर्मला यकनी घेऊन श्रीमती चौधरींच्या खोलीत गेली तेव्हा तिथले दृश्य पाहून ती भयभीत झाली. श्रीमती चौधरी पलंगावर पडल्या होत्या. त्यांचा चेहरा खूप फिक्का पडला होता. श्री चौधरी त्यांचा हात धरून त्यांच्या शेजारी व्हीलचेअरमध्ये बसल्या होत्या. श्रीमती चौधरी निर्मलाकडे पाहून किंचित हसल्या आणि तिने निर्मलाला यकनीजवळ ठेवण्याचा इशारा केला. निर्मला जायला लागताच श्रीमती चौधरींनी तिला थांबवले आणि म्हणाल्या की तू एक चांगली मुलगी आहे आणि तुझ्या डोळ्यात सत्य दिसत आहे. त्यांना हे माहीत नव्हते की त्यांचा मुलगा नीलकंठ, त्याच्या आत्म्याला शांती मिळाली असो वा नसो, तिच्या मृत्यूपूर्वी निर्मलाने तिच्यासाठी प्रार्थना करावी अशी तिची इच्छा होती. हे ऐकून निर्मलाच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि सत्य सांगत ती तिच्या पाया पडली. तिला त्यांना सांगायचे होते की नीलकंठ मेला नाही तर जिवंत आहे आणि आज रात्री घरी येईल. पण भीतीने तिची जीभ अडखळली आणि ती रडतच खोलीतून बाहेर पडली. संध्याकाळपर्यंत हवामान खूपच खराब झाले होते आणि सोसाट्याचा वारा वाहू लागला. विजा चमकल्या आणि मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे वीज गेल्याने वाड्यात अंधार पसरला. सुमने निर्मलाला सांगितले की खूप मुसळधार पाऊस पडत आहे आणि बस सेवा बंद आहे, म्हणून तिने आज रात्री नोकरांच्या निवासस्थानीच राहावे. त्या रात्री काय होणार आहे हे जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या निर्मलासाठी ही एक संधी होती, म्हणून ती तयार झाली. रात्र अधिकच गडद होत गेली आणि वादळ इतकेच तीव्र झाले. पहाटे सुमारे 2 वाजता निर्मलाला बागेच्या भिंतीजवळ एक सावली सरकताना दिसली आणि विजेच्या कडकडाटात तिला चादरीत गुंडाळलेला एक माणूस दिवाणखान्याच्या खिडकीत उभा असलेला दिसला. तो अर्जुन आहे हे निर्मलाच्या लक्षात आले. त्याने सहज उघडणारी खिडकी ढकलली आणि तो आत गेला. ते दृश्य पाहून निर्मलाला मोह आवरता आला नाही आणि ती पावसाची पर्वा न करता बाहेर पडली. अजूनही खोलीच्या मागच्या दाराने वाड्यात शिरली आणि भिंतीला टेकून शांतपणे दिवाणखान्यात पोहोचली, जिथे संपूर्ण घर शांत होते आणि बाहेर फक्त पावसाचा आवाज येत होता. निर्मला दिवाणखान्याच्या दाराजवळ गेली, जे थोडेसे उघडे होते. आतून अस्पष्ट आवाज ऐकू येत होते. जेव्हा तिने डोकावून पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीत मेणबत्तीचा मंद प्रकाश होता. अर्जुन तिथे उभा होता, पण तो एकटा नव्हता. त्याच्या समोर चौधरी प्रताप व्हीलचेअरमध्ये बसले होते आणि श्रीमती रश्मीला पलंगावर पडल्या होत्या. कदाचित आवाजामुळे त्यांना जाग आली असावी. ती निघून गेली होती की अर्जुनने स्वतःच त्यांना जागे केले होते. सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे अर्जुनचे रूप. त्याने आपला मळकट शर्ट काढला होता आणि फोटोमधला तोच 3 पीस सूट घातला होता. तो सूट जुना आणि घट्ट होता, तरी त्याने तो अभिमानाने घातला होता. त्याच्या हातात एक पिस्तूल होते, जे त्याने आपल्या आईवडिलांवर रोखले होते. श्रीमती रश्मीलांचे डोळे भीतीने विस्फारले होते, जणू काही त्यांनी नुकतेच कोणाला तरी पाहिले आहे.
तुम्ही ते भयंकर सत्य पाहिलेच असेल. चौधरी साहेबांची शरीर जोर जोरात थरथरत होती आणि त्यांच्या तोंडातून विचित्र आवाज येत होते. अर्जुन द्वेषपूर्णपणे हसला आणि म्हणाला, काय झालं आई? आपल्या मेलेल्या मुलाला पाहून तुम्हाला आनंद झाला आहे का? तुम्ही केलंत ना. तुम्ही माझे अंत्यसंस्कार सुद्धा केलेत आणि माझ्या मृत्यूची बातमी सुद्धा प्रसिद्ध केलीत. बघा, मी कबरेतून परत आलो आहे. श्रीमती रश्मीला थरथरत्या आवाजात म्हणाल्या. नीलकंठ, तुम्ही जिवंत आहात का? अर्जुन क्रोधाने ओरडला. हो, मी जिवंत आहे. दुर्दैवाने तुझा डाव फसला. 5 वर्षांपूर्वी त्या मोटार अपघातात केवळ तुझी खोटी प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तू मला ठार मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलास. कारण मला एका वेश्येच्या मुलीशी लग्न करायचे होते. तुला तुझ्या नावाची इतकी किंमत होती की तू तुझ्या एकुलत्या एक मुलाची गाडी नादुरुस्त होऊ दिलीस. जेव्हा गाडीचे ब्रेक निकामी झाले, जेव्हा गाडी खड्ड्यात पडली, तेव्हा वाटलं की सगळं संपलं. पण मी वाचलो. गंभीर जखमी आणि भाजलेला तरी जिवंत मी वर्तमानपत्रात माझ्या मुलीची बातमी वाचली आणि ते नाट्य उलगडताना पाहिले. जेव्हा तुम्ही माझ्या नावाने एका बेवारस मृतदेहाला दफन केले, हे सर्व ऐकून निर्मलाला जणू डोक्यात वीजच पडल्यासारखे वाटले. आज तिला सत्य समजले होते. अर्जुन व्यसनी किंवा चोर नव्हता, तर तो स्वतःच्या पायावर उभा असलेला एक माणूस होता. तो मुलगा त्याच्या आईवडिलांच्या कटाचा बळी होता, अत्याचाराचा बळी होता. पण गोष्ट इथेच संपली नाही. श्रीमती रश्मीला रडत रडत आपला हात जोडून म्हणाल्या, बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही हतबल होतो. आम्हाला समाजाच्या टोमण्यांची भीती वाटत होती. आम्ही रोज जगत होतो. मला पोलिसांच्या टोमण्यांची भीती वाटत होती. आपण रोज जगतो आणि रोज मरतो. हे ऐकून अर्जुनने मोठ्याने हसला आणि म्हणाला, माफी करण्याची वेळ आता संपली आहे. त्या 5 वर्षात मी काय सहन केलं हे सांगायलाच मी इथे आलो आहे. मी झोपडपट्टीत राहिलो, तुमच्यावर सूड घेण्यासाठी आणि जिवंत राहण्यासाठी. मी भीक मागितली, अंमली पदार्थाचे सेवन केले आणि चोरी सुद्धा केली. आणि मी इथे एकटा आलो नाही असे म्हणून त्याने दरवाजाकडे बोट दाखवत म्हटले, निर्मला, आत ये. तुझ्या सासू सासऱ्यांना भेट. निर्मला थरथर कापत पूर्णपणे घाबरलेली आणि फिकट चेहऱ्याने आत आली. श्रीमती रश्मीला आणि श्री चौधरी तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. अर्जुन निर्मलाच्या खांद्यावर हात ठेवत तो उपहासाने म्हणाला, आई, ही माझी बायको निर्मला, त्याच वेशीची मुलगी जिच्यामुळे तू मला मारायचा प्रयत्न केलास. हो, मी त्याच घरातील एक मुलगी शोधून तिच्याशी लग्न केलं, जेणेकरून मला माझं प्रेम मिळेल आणि तुमची फजिती होईल. मग अचानक तिच्या डोळ्यात द्वेष दिसला आणि त्याने निर्मलाला ढकलून म्हटले, पण मला हवी असलेली ती नाही. तीच एक साधी मूर्ख बाई निघाली, जिचा मी फक्त या घरात परत येण्यासाठी वापर केला. या शब्दांनी निर्मलाला गोळीपेक्षाही जास्त वेदना झाल्या. त्याला वेदनादायी जाणवले की ती केवळ एक व्याधी होती. मग अर्जुनने चौधरी प्रतापवर पिस्तूल रोखले आणि म्हणाला, मला संपत्ती नको. मला ते मृत्यूपत्र हवं आहे, ज्यात तुम्ही तुमची सर्व मालमत्ता ठेवली आहे. मी मालमत्ता अनाथाश्रमाच्या नावावर केली आहे. त्यावर सही करा आणि सर्व काही माझ्या नावावर करा, नाहीतर मी हा वाडा जळून टाकेन. तेव्हा चौधरी साहेबांनी नकार दिला. तेव्हा अर्जुनने हवेत एक गोळी झाडली, ज्याचा आवाज संपूर्ण खोलीवर घुमला आणि श्रीमती रश्मीला किंचाळू आणि रडू लागल्या. त्याच्या पाया पडल्या आणि गयावया करू लागल्या. पण अर्जुनने त्यांना नकार दिला आणि म्हणाला, मी अजूनही नाही. मी अर्जुन नाही, मी नीलकंठ आहे आणि नीलकंठ कधीही दया दाखवत नाही. त्याच वेळी बाहेरून सायरनचा आवाज घुमला आणि अर्जुन सावध झाला. त्याने रागाने आपले पिस्तूल श्रीमती रश्मीलांवर रोखले, पण त्याआधी चौधरी प्रतापने त्याचे पाय पूर्ण ताकदीने पकडले, ज्यामुळे तो व्हीलचेअरवरून खाली पडले आणि गोळी छताला भेदून गेली. आणि त्याच क्षणी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व अर्जुनला पकडले. ते घर आपले असून आपण त्याचा वारसदार असल्याचा दावा करत तो एखाद्या रानटी माणसासारखा ओरडला. पण पोलिसांनी आत ओढत नेले. खोलीत पुन्हा शांतता पसरली. श्रीमती रश्मीला जमिनीवर बसून अनावर रडत होत्या आणि श्री चौधरींची नजर छताकडे गेली होती. कदाचित धक्क्याने किंवा धाप लागल्यामुळे निर्मलाचा श्वास थांबला होता. निर्मला भिंतीला टेकून उभी होती, जिथून अर्जुन आला होता आणि जिथे त्याला नेण्यात आले होते.
ज्या खिडकीकडे शून्य नजरेने पाहत होती तिचे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले होते. तिचा नवरा तुरुंगात होता. ज्यांना ती निर्दोष समजत होती तो खुनी निघाला आणि ज्याला ती आपला आधार मानत होती त्याने तिचा द्वेषाचे शस्त्र म्हणून वापर केला होता. काही दिवसानंतर पोलिसांच्या तपासात असे उघड झाले की नीलकंठ मानसिक आजारी झाला होता आणि ज्या मुलीशी त्याला लग्न करायचे होते ती 5 वर्षांपूर्वीच मरण पावली असूनही तो त्याच मुलीचा उल्लेख करत होता. याचा याच्याशी काही संबंध नव्हता. अर्जुनने केवळ निर्मला तिच्या गरिबी आणि साधेपणाचा फायदा घेतला आणि तिला आपल्या खोट्या कथेत एक पात्र बनवले जेणेकरून ती त्याला एक भावनिक आधार देईल. तो संघर्ष केवळ अहंकार आणि संपत्तीसाठी होता. निर्मला शहर सोडून आपल्या गावी परतली, पण वडिलांनी बंदूक रोखलेल्या मुलाचे ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर कायमचे कोरले गेले आणि एका पतीने आपल्या पत्नीला ओळखण्यास नकार दिला. आता तिला समजले की वाड्याच्या दालनातील फोटोवर तो हार का ठेवला होता, कारण तो केवळ नीलकंठचाच नव्हे तर माणुसकी, नातेसंबंध आणि सर्व काही दर्शवत होता. तो मेला होता. या कथेतून मिळणारा सर्वात मोठा धडा हा आहे की खोटा अभिमान, ऐश आराम आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपल्या प्रियजनांना मारणे किंवा नातेसंबंध तोडणे याचे परिणाम नेहमीच गंभीर असतात. जर तुम्ही चांगुलपणा आणि असुधारणेपेक्षा तुमच्या प्रतिष्ठेला आणि लौकिकेला प्राधान्य दिले आणि सत्य लपवण्यासाठी खोटेपणाचा आधार घेतला तर निसर्ग अशी रहस्य उघडकीस आणतो. खरा सन्मान अखेरीस धुळीत मिसळतो. मित्रांनो, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करा. भेटूया अशाच आणखी काही कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.